नमस्कार. आज मी तुमच्याशी सोया कबाबची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे आणि अगदी सोपी आहे आणि खायलाही खूप छान लागती. तर ती रेसिपी पूर्णपणे सगळे साहित्य आपल्या घरामध्येच असतं. त्या साहित्यामध्येच मी बनवलेलं आहे. तर सर्वात प्रथम मी घेतलेले आहे सोया. तर हे गरम पाण्यामध्ये तुम्ही भिजू घाला किंवा तुम्ही थंड पाण्यामध्ये भिजत घाला तरीही चालेल. आणि ते भिजल्यानंतर छान स्पॉन्जी झाल्यानंतर छान असं त्याचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. एकदम ड्राय करायचं आहे. ड्राय केल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम थोडंसं किंचित त्याला फिरवायचं आहे. खूप बारीक करायचं नाही. बारीक केल्यानंतर ते त्यामध्ये आपल्याला एक तवा घ्यायचा आहे किंवा एक पॅन घ्या, कढई घ्या, काही तुमच्याकडे जे असेल ते. त्यामध्ये बटर टाकायचं आहे. माझ्या बटरमध्ये ऑलरेडीच आलं लसणाची पेस्ट होती आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हे सर्व मेल्ट झाल्यानंतर मी त्यामध्ये जो आपण बारीक केलेला जो चुरा होता तो त्यामध्ये मिक्स करून घेतला, म्हणजे छान असं फ्राय करून घेतला. थोडासा ड्राय होईपर्यंत आपल्याला तो फ्राय करायचा आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. नंतर आपल्याकडे गरम मसाला आहे तो टाकायचा. त्यानंतर लाल तिखट टाकायची. त्यानंतर आपल्याला धन्याची पूड टाकायची. असे जे काही मसाले आहेत तुमच्याकडे ते टाकून घ्यायचे. त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि छान त्याला असं ड्राय करून म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो कलर चेंज होईल आणि छान असं क्रिस्पी थोडंसं लागेल खायला. तर ते थंड झाल्यानंतर हे बघा थंड झालं, एका बाउलमध्ये मी काढून घेतलं. थंड झालं त्यानंतर आपल्याला एकदम बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकायचा आहे त्यामध्ये. नंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये एकदम बारीक चिरा मिरची किंवा ती मिक्सरमध्ये बारीक करा. तर हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे मी त्यामध्ये. थोडंसं आपल्याला कसुरी मेथी, नंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये मसाला जर असेल तर तुम्ही अजून टाकू शकता, जर तुम्हाला जास्त स्पायसी हवे असेल तर. आणि हे छान असं मिक्स करायचं आहे, परंतु हे इझिली मिक्स होत नाही किंवा पटकन त्याचा गोळा बनत नाही. तर त्यासाठी कोटिंगला आपल्याला त्यामध्ये उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. तो स्मॅश किंवा एकदम बारीक किसून घ्यायचा आहे. किसल्यानंतर त्या बटाट्यामुळे एकदम कलर पण छान येतो, चवीला टेस्टला पण छान लागतं आणि पटकन त्याचं कोटिंग म्हणजे पटकन गोळा तयार होतो त्याचा. जर बटाटा नसेल टाकायचं तर तुम्ही जे आपलं बेसनाचं पीठ आहे तर ते भाजून त्यामध्ये टाकू शकतात, परंतु बटाट्यामुळे टेस्ट छान येते. तर मी बटाटाच टाकला आणि छान असं ते मळून घेतलं. पूर्ण सगळं एकत्र हातानेच मळून घेतलं, पूर्ण एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले मी आणि गोळे बनवल्यानंतर प्रत्येक गोळा बनवला आणि त्यामध्ये मी थोडंसं मॉजरेला चीज आहे ना ते त्यामध्ये टाकलेलं आहे, कारण त्यामुळे ना टेस्ट खूप छान येते आणि दिसायलाही छान वाटतं. आणि असं मुलांना जर चीज असेल तर तो पदार्थ जास्त आवडतो. त्यामुळे मी यामध्ये आणि तळल्यानंतरही छान असं ते मेल्ट होतं आतमधून चीज, तर छान असं फ्लफी वाटतं. त्यामुळे मी इथे मोजरेला चीज टाकलेला आहे आणि असं करत करत मी सर्वही ज्या कबाब आहे ते हातावरती वळून घेतलेले आहे, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढ्या आकारामध्ये त्याचे गोल गोल मी छान असे त्याचे उंडे बनवलेले आहे आणि ते दिसायला छान वाटतात. असे सर्वही मी करून घेतले, कारण ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्येच बनते आणि पौष्टिक पण आहे. जसं की सोयाबीन हे खूप पौष्टिक आहे, त्यामध्ये विटॅमिन्स प्रोटीन्स असतं जास्त. तर ते मुलांना खाण्यासाठी चांगलं आहे, आपल्यालाही छान आहे. तर त्यामुळे मी हे सर्वही इथे बनवून घेतलेले आहे, हे सर्वही कबाब. तर कबाब बनल्यानंतर आपल्याला त्याच्या कोटिंगसाठी आपल्याला एका बाउलमध्ये थोडंसं मैद्याचं पीठ घ्यायचं. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. मैद्यापेक्षा कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्तच घ्या, म्हणजे त्याला कडकपणा छान येतो. त्यानंतर थोडंसं टेस्टसाठी मी मीठ टाकलं आणि याची छान अशी पेस्ट बनवून घेतली. पेस्ट एकदम घट्टही नाही बनवायची, एकदम थोडीशी पातळ बनवायची. फक्त आपल्याला त्याचं वरती फक्त पाणी लागलं पाहिजे किंवा त्याचं मिक्सचर त्यात ॲड झालं पाहिजे. तर लेयर येण्यासाठी आपल्याला फक्त याचं मिश्रण करायचं आहे. पातळ केलेलं आहे मी हे. आणि त्यानंतर आपल्याला ब्रेड आहे, तर ते ब्रेड बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे मी हा ब्रेड. तर त्याचं जे बारीक जी पावडर केली होती त्यामध्ये आपल्याला आधी हा डीप बुडवून घ्यायचा आहे कबाब या पाण्यामध्ये. त्यानंतर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये बारीक म्हणजे बुडवून घ्यायचा, त्याला सगळ्या बाजूनी ते लागलं पाहिजे छान. तर हे सगळ्या बाजूनी कोटिंग मी कवर केलेलं आहे.
हे बघा तुम्ही बघू शकतात, खूप सगळ्या साईडनं एकदम हाताने त्याला दाबून घ्यायचं नाही, किंचित वरच्या साईडने आपल्याला फक्त दाबायचं आहे. आणि असे करून मी सगळेही कबाब त्या मिश्रणामध्ये बुडवून नंतर त्याला ब्रेडचे पावडर लावलेले आहे. हे झालेले आहेत तयार. आणि आता इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं, तर मग ते कबाब मी त्यामध्ये तळून घेत आहे. तर तळून पण आपल्याला खूप फुल गॅसवरती नाही करायचं, जितकं कमी गॅस असेल तितकं ते चांगलं क्रंची तळल्या जातं आणि टेस्टलाही छान असं क्रंची लागत असतं. तर हे छान मी असं पूर्ण त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. तर हे तळून घेतल्यानंतर इतकं क्रंची, वरची साईड खूप क्रंची झालेली होती आणि असं छान असं कुरकुरीत लागत होतं खायला. तर हे बघा मी सगळंही असे ऑइली पण नसतं, तर हे सर्वही मी तळून घेतले. बघा तुम्ही चमच्याने अगदी करकर असा आवाज येतो, अशा पद्धतीने त्याचं कोटिंग वरचं झालेलं आहे. तर मी एक फोडून दाखवते तुम्हाला. तर बघा इतकं छान त्यातलं जे चीज आहे ना, तर ते छान असं पसरत होतं, त्यामुळे त्याला टेक्स्चर आणि खायलाही खूप छान झाला.